नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्थ असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आज आपण विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण विचाराचा जागर घालणार आहोत। तर आपल्याकडची एक आठवण म्हणून आणि जे आपले लेखक आहेत नारायणजी सुर्वे यांनी लिहिलेल्या एका आठवणीची बद्दल आपण बोलणार आहोत। नारायणजी सुर्वे जेव्हा विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी गेले, म्हणजेच घाटकोपरला चिरागनगर या ठिकाणी, तर त्या ठिकाणची त्यावेळेची अवस्था कशी होती, तर त्यावेळेस सगळे घरं सर्व चाळी पत्र्याच्या होत्या। नारायण सुर्वे खूप ठिकाणी त्या एरियामध्ये फिरले, त्या विभागामध्ये फिरले, पण अण्णाभाऊ साठेंचं घर त्यांना कोणी सांगायला तयार नव्हतं किंवा ते पत्ता माहीत नाही म्हणून सगळेजण उत्तर देत होते। डोळस लोकांना विचारलं तरी तेच उत्तर होते आणि अननोन पर्सनला विचारलं तरी ते उत्तर तेच होतं। मग नारायणजी सुर्वे फिरून फिरून एका ठिकाणी एका चौकामध्ये बसले। तिथे बसल्यानंतर त्याच ठिकाणी एक माणूस बसला होता आणि तो माणूस एकदम अंध होता असं त्यांना भास झाला। पण तो अंध व्यक्तीलाही भास झाला की इथे कोणीतरी बसलेला आहे। मग तो अंध व्यक्ती त्या व्यक्तीला विचारतात, इथे कोण बसले जी? पण नारायण सुर्वे म्हणतात, मी एवढ्या लोकांना विचारलं, कोणी मला सांगायला तयार नाही, ह्या व्यक्तीला काय विचारू, आंधळ्या व्यक्तीला? म्हणून ते शांत बसतात। पण तो आंधळा व्यक्ती पुन्हा त्या व्यक्तीला विचारतो, इथे कोण बसले जी? मग तेव्हा नारायण सुर्वे लेखक त्यांना विचारतात की मी बसलोय। तर मी बसलोय तर कोण मी? तर मला अण्णाभाऊ साठेंचं घर पाहिजे ते असं म्हणतात। मग त्या आंधळा व्यक्ती म्हणतो, हे काय डाव्या अंगाला अण्णाभाऊ साठेंचं घर आहे? पण नारायण सुर्वे त्या ठिकाणी विचार करतात, ते लेखक आहेत ते असे विचार करतात की मी एवढ्या डोळस लोकांना विचारलं अण्णाभाऊ साठेंचा पत्ता, कोणी सांगायला तयार नाही। मग ते हिम्मत करून त्या आंधळ्या व्यक्तीला विचारतात, बाबा तुला अण्णाभाऊ साठेंचं घर कसं माहिती? तेव्हा तो आंधळा व्यक्ती जे म्हणतो ते फार महत्वाचं आहे मित्रांनो, हे मात्र काळजीपूर्वक आपण ऐकायचं आहे। तो आंधळा व्यक्ती असा म्हणतो की मी पूर्वी देवाच्या नावाने 1 रुपया दे, अल्लाच्या नावाने 2 रुपये दे असं मी भीक मागत होतो। पण अण्णाभाऊ साठेने माझा आवाज ओळखला, माझ्या आवाजातली गोडी ओळखली आणि अण्णाभाऊ साठेने मला आता गाणं शिकवलं आणि मी ते आता गाणं म्हणतो आणि ते स्वाभिमानाने या ठिकाणी बसतो आणि ते गाणं म्हणल्यानंतर मला लोक स्वतः येऊन मला पैसे देतात आणि स्वाभिमानाने जगण्याचा मला मार्ग अण्णाभाऊने शिकवला। तर मित्रांनो, मला या ठिकाणी तुमचं मन इथे वळवायचं आहे। जर अण्णाभाऊ साठेने आंधळ्या व्यक्तीला एवढा स्वाभिमान शिकवला, एवढं स्वाभिमान शिकवून त्याला राहणीमान शिकवलं, तर आपण त्या विचाराचे लोक आहोत आणि हा तर खरा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि हाच जो बाणा आपल्या रशियापर्यंत पोहोचलेला आहे। तर मित्रांनो, अण्णाभाऊने दिला जो संदेश आहे स्वाभिमानाचा, तो संदेश आपण सर्वांनी स्वीकारायचा आहे। आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी, आपल्या भारतीयांनी चांगल्यात चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्या देशाचं नाव, ह्या महाराष्ट्राचं नाव जसं अण्णाभाऊने रशियापर्यंत पोहोचलं तसं भारतीयांनी पोहोचवायचं आहे। हा मला इथं संदेश द्यायचा आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र।